आवाहन सर्व आयोजक सर्व संयोजक यांच्याकडनं करण्यात येत आहे. मैदानावर जाऊया. नाणेफेकीचा कौल जिंकतोय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय रेडी संघ घेतोय. रिचर्ड साल्ढाना हा सलामीचा फलंदाज, त्याच्या साथीला सर्वेश नाईक हा फलंदाज. सलामीची जोरगोळी ही मैदानावर गेलेली दिसते, तर गोलंदाजीची धुरा पायस अल्मेडा हा गुणी गोलंदाज सांभाळतोय. तो कैलासवासी गीतेश कावडे स्टँड यांकडनं. पायस अल्मेडा मालवण तालुक्यातील एक अष्टपैलू असा खेळाडू, समयोचित फलंदाजी, उपयुक्त गोलंदाजी अशी त्याची ख्याती. तोच पायस अल्मेडा सज्ज होतोय. रिचर्ड साल्ढानाला पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर भरकटतोय. दिशेवर नियंत्रण ठेवण्यास तो पूर्णपणे चूक करतोय. दोन्ही हा समांतर अनुभवी पंचांचे होत आहेत आणि हीच खुणगाण एकेरी धावेनं खातं खोलण्यास सहाय्य करते. ते पीके स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघाला एक धावफलकावर कोणताही चेंडू संबोधित नाही. गोलंदाजी मार्कवर पायस फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी ढिल्या हातानं खेळला जातोय. चेंडूचा प्रवास कव्हरच्या दिशेनं जोपर्यंत होतोय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षण करून चेंडूची फेक करतोय. एकेर धाव रिचर्ड साल्ढानाच्या खाती सहजगत्या जमा होते. रिचर्ड एकेर धावेने स्वतःचं खातं खुलतोय व आपल्या संघाला म्हणजे रेडी स्पोर्ट्स संघाला या ठिकाणी पोहोचवतोय तो 2 धावांवर. सुरुवातीची 2 षटकं ही पॉवर प्लेची असतील. क्षेत्ररक्षण रचनेचे निर्बंध असतील. केवळ 2 खेळाडू 30 या चषीच्या पलीकडे सीमारक्षक म्हणून आपण पाहू शकतो आणि ही क्षेत्ररक्षण रचना भेदण्याच्या प्रयत्नात सर्वेश सज्ज. रिव्हर्सिपचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न फसतोय. चेंडू सरळ पायावर येतोय. विकेटच्या मधोमध सापडतोय आणि जी धोक्याची घंटा निनादत होती, पंचांकडे जी दाद मागितली होती, ती स्वीकार्य मानली जाते. पंचांचं बोट आसमंताच्या दिशेनं. याचाच अर्थ सर्वेश नाईक निराश करतोय आपल्या संघ साथीदारांना व स्वतःचं खातं न खोलता, स्वतःचा भोपळा न फोडता मात्र निराश वदनानं मैदानाचा रस्ता सोडून तो पॅव्हेलियनची वाट धरतोय. पायस अल्मेडा याची शिकार होत 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2023 अर्थात छत्रपती चषक 2023 एक मानाची अशी क्रिकेट स्पर्धा या वर्षीच्या क्रिकेट मोसमाची बऱ्यापैकी सुरुवात होते. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये आणि प्रीमियर लीगमध्ये एक बदल घडून आणला जातोय. तो छत्रपती चषकाच्या संयोजकाकडनं की गोवा राज्यातील एका खेळाडूला आयकॉन खेळाडू म्हणून खेळण्याची संधी ही दिली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा ज्याचं आतुरतेनं वाट सर्व क्रिकेट रसिक पाहत असतात. उत्कृष्ट आयोजन, उत्कृष्ट नियोजन तसेच उत्कृष्ट प्रक्षेपण अशी या स्पर्धेला दाद मिळते. माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंग न्यूज यांच्याकडनं धन्यवाद. माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंग न्यूज. मैदानावर जाऊया. नवीन फलंदाज निखिल परब येतोय. उंचपुरा असा फलंदाज. हलकेच चेंडू टोलवतोय. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. एकेर धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. निश्चितपणे सुरेख असं प्रक्षेपण या संपूर्ण स्पर्धेद्वारे आपण अनुभवतोय. तो tenniscricket.in या वेबसाईटवरनं गौरव सावंत व त्यांच्या मित्रमंडळाकडनं या मैदानावरनं पुढे सरसावतोय तो रिचर्ड. पुढे सरसावत विथ अलॉंग द कार्पेट म्हणजे जमनी लगत फटका हा डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय, चेंडूची परती पायसच्या दिशेने येते. एकेर धाव रिचर्डच्या खाती सहजगत्या ही जमा होते. ज्या एकेर धावेने रिचर्डची खेळी पोहोचते ती वैयक्तिक 2 धावांवर, तर सांघिक धावसंख्या रेडी संघाची 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. परत पायस अल्मेडा सज्ज. फटका मोठा टोलवायचा होता. प्रयत्न फसतोय. बहुधा चेंडू बॅटची कड घेतोय. यष्टीरक्षकाच्या हातचा विसावा घेतोय. याचाच अर्थ निखिलला आल्या पावली माघारी अवघ्या एकेरी धावेवर जावं लागतंय व खराब अशी सुरुवात ही नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना पीके स्पोर्ट्स रेडी संघाची होते. 2 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 4 धावा शुभम अरोलकर याच्या हाती झेल सुपूर्द करत पायस अल्मेडा याची दुसरी शिकार बनतोय तो उंचपुरा फलंदाज निखिल परब.
समाप्त होते मैदानावर. सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजी मार्कवर तो दर्शन बांदेकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टेनिस बॉल क्रिकेटमधील सितारा म्हणून ज्याचा उल्लेख केला जाईल. अष्टपैलू खेळाडूंच्या मांदी याळीत ज्यानं आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्वोत्तम स्थान पटकावलंय असा गुणी खेळाडू दर्शन बांदेकर गोलंदाजी मार्कवर हा सज्ज होतोय. पहिला चेंडू यावेळी मात्र दिशेमध्ये भरकटतोय तो दर्शन बांदेकर. दोन्ही हात समांतर होत आहेत. अनुभवी पंच विश्वनाथ लिंगायत यांचे वाईडचा इशारा येतोय. अवांतर एकेरी धाव, बहुधा या डावातील दुसरी अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेने धाव फलक बदलतोय तो 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी स्वतःसाठी जागा निर्माण करतोय तो रिचर्ड साल्डाना. चेंडू पाहतोय, चेंडूवर नजर करणी बसवतोय व दर्शनला थेट डीप लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी पाठवत या डावातील पहिल्या खाणाखाती सदास्फोट षटकाराची नोंद ही अर्थातच रिचर्ड साल्डाना याच्याकडनं होत दुहेरी आकड्यात परावर्तित होते. पीके स्पोर्ट्स रेडी संघाची धावसंख्या 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिलं षटक पायस अल्मेडा, त्याचा पहिला चेंडू वाईड. त्यानंतर दर्शन बांदेकर गोलंदाजीची सुरुवात करतोय, त्याचाही चेंडू वाईड. म्हणजे एक अनोखं साम्य या सामन्याद्वारे पहिल्या 2 षटकात आपण पाहतोय. दर्शन बांदेकर सज्ज. फुलटॉस मध्येचा चेंडू लोअर फुलटॉस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चेंडूचा प्रवास शॉर्ट मिड विकेटला. पहिल्या प्रयत्नात असफलता गौरेशकडनं, मात्र दुसऱ्या प्रयत्नात चेंडूवर तो ताबा मिळवतोय. फलंदाज सहजासहजी दुसरी धाव घेणार नाही याची दक्षता घेत गोलंदाज दर्शन बांदेकरच्या दिशेनं चेंडूची परती येते. एकेर धाव रिचर्ड साल्डाना याच्या खाती, ज्या एकेर धावेने धावफलक या ठिकाणी 12 धावा धावफलकावर. 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा गोलंदाजी मार्कवर दर्शन. फटका मोठा टोलवायचा होता. चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा दर्शवायची होती, मात्र ही खेळपट्टी निश्चितपणे फलंदाजांची कसोटी पाहणारी अशी खेळपट्टी. यावर कयास चुकतोय तो फलंदाज गौरेशचा. आमचे मार्गदर्शक गुरुवर्य गोड मंजूळ आवाज, हिंदी समालोचक अशोकजी नाईक सर, सिंधुदुर्गचा बुलंद आवाज बादल चौधरी आणि समीर पांढरे हे त्रिदेव या ठिकाणी उपस्थित. निश्चितपणे क्रिकेट रसिकांसाठी महापर्वणी अशी कमेंट्स येते सिद्धेश कास्ते आमचे सहसमालोचक यांचे. धन्यवाद सिद्धेश कास्ते. मैदानावर जाऊया. चेंडू हलकेच टोलवला जातोय. एकेर धाव दर्शन बांदेकरच्या गोलंदाजीवर घेतली जाते. ज्या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 13 धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक मैदानावर हे प्रगतीपथावर. दर्शन राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं पुढे सरसावतोय तो फलंदाज. धोक्याची घंटा होऊ शकते. फटका फसतोय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाती विसावतोय. रिचर्ड साल्डाना ज्यानं एक षटकार टोलवला होता. या मैदानावर रिचर्ड करामत करेल असं वाटलं होतं, मात्र दर्शन बांदेकर ज्याच्या पाठीशी क्रिकेटचा प्रदीर्घ असा अनुभव, रिचर्ड साल्डानाच्या मनात नक्की काय चाललंय हे तो हेरतोय आणि त्याच्या विरुद्ध कामगिरी करताना त्याला झेलात अडकवत या ठिकाणी आपल्या संघासमोरील मोठा अडसर तो दूर करतोय तिसऱ्या कड्याच्या स्वरूपात. क्षेत्ररक्षक अजित याच्या हाती झेल सुपूर्द करत या ठिकाणी रिचर्ड साल्डानाची छोटेखानी खेळी ही समाप्त होते 9 धावांची. व रिचर्ड याची जागा करण्यासाठी पाहायचाय कर्णधार गौरव याला साथ द्यायला कोण फलंदाज सज्ज होतोय मैदानावर. गोलंदाजी मार्कवर दर्शन बांदेकर. तर समोर आहे फलंदाज तो विपुल पवार. खाली चेंडू राहतोय. चेंडू हलकेच तोपून काढला जातोय. सुदैवानं या ठिकाणी चेंडू टोलवला जातोय. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर खेळपट्टीची या ठिकाणी गंमत पहा. कधी कधी चेंडू अनइव्हन बाउन्सने वर येत आहेत, कधी कधी खाली राहत आहेत. म्हणजे जो फलंदाज व्ही मध्ये खेळू शकतो तोच फलंदाज या मैदानावर टिकू शकेल असा कयास या ठिकाणी वर्तवला जातोय असं भाकीत. आणि या भाकीतामागचं गूढ सत्य काय असेल तर गेल्या 3 दिवसांचा अभ्यास. कारण 3 दिवस या खेळपट्टीवर आम्ही पाहतोय की ऑर्थोडॉक्स पद्धतीचे फटके म्हणजे रिव्हर्स स्वीपचे फटके पहा हे दुर्लभ प्रमाणात मिळत आहेत. विकेटच्या समोर फटके हे कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत. मात्र जो फलंदाज ज्यामध्ये कलात्मक फटके मारण्याची क्षमता ते फलंदाजच या ठिकाणी या मैदानावर यशस्वी ठरतायत. मैदानावर जाऊया. 2 षटकांचा खेळ समाप्त. प्रतिषटकामागे
मागे 7 धावांच्या धावगतीनं 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात डोलारा पीके स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघाचा काहीसा कोसळतोय. संघाची पडझड ही आघाडीच्या 2 षटकात म्हणजे पॉवर प्ले मध्ये होते आणि ही पडझड शमवणं त्याबरोबरच धावांचा वेग वाढवणं ही या दुहेरी जबाबदाऱ्या असतील त्या कर्णधार गौरेश व त्याच्या साथीला असलेला विपुल पवार या जोडगोळीवर. आणि या दोन्ही फलंदाजांना निश्चितपणे माहीत आहे की आपल्या संघाला काय हवंय आणि तीच संघाची संभाव्य गरज ओळखून हे दोन्ही फलंदाज या ठिकाणी मैदानावर खेळताना दिसत आहेत. गोलंदाजी मार्कवर तर बदल होतोय. बहुधा स्पीड स्टार म्हणून ज्याला संबोधलं जातं गोवा राज्याचा आयकॉन खेळाडू गौरेश नागवेकर याची वर्णी लागते ती कैलासवासी गीतेश गावडे स्टँड एंड आपल्या येण्याने धन्य झाली. आपले मनपूर्वक आभार करतोय आणि मानतोय आणि आपल्याला मान्यवर कक्षात स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा आस्वाद लुटण्याची विनंती करतोय. मैदानावर जाऊया. गौरेश नागवेकर गोलंदाजी मार्कवर हा सज्ज होतोय. मधल्या एसटीवरचा चेंडू हलकेच सोपवला जातोय. बॉलर बॅग त्यावेळी पदरीचा फटका. जी धाव संभव नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न गौरेशच्या अंगलट येतोय. दुसऱ्यापासून गौरेश नागवेकरची थेट अशी फेकी नॉन स्ट्राईक यांच्या यष्ट्या उद्ध्वस्त करते व कर्णधार गौरव कांबळे याला माघारी परतावं लागते. 4 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा या धावफलकावर. आत्ताच मैदानावर आगमन होतंय लिटिल मास्टर सुनील जी गावस्कर ज्यानं आपल्या नावाचा डंका संपूर्ण विश्वामध्ये गाजवला. वेंगुर्ल्याचं नाव अजरामर केलं आणि त्यांच्याच भगिती गावस्कर मॅडम यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी होतोय. खरोखरच छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातील हा सोनेरी दिवस ठरेल यात कोणतीही शंका नाही. खेळाडूंसाठी ही महापर्वणी ठरेल कारण एवढ्या मोठ्या खेळाडूंच्या भगिनींची पावलं या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी मैदानावर लागत आहेत आणि त्याचसाठी या ठिकाणी छत्रपती कला क्रीडा मंडळ वेंगुर्ले भटवाडी यांच्यातर्फे या ठिकाणी गुणगौरव केला जातोय. स्वागत केलं जातंय. प्रेमाची भेट दिली जाते ती गावस्कर मॅडम यांना धन्यवाद. ऍक्टिव्ह स्पोर्ट्सचे मालक अभिषेक धुरी सर यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान होतंय. आम्ही विनंती करतोय अभिषेक धुरी सर यांना की आपण व्यासपीठावर यायचंय. व्यासपीठावर असलेले मान्यवर व्यक्ती त्यांच्या मांदियाळीत येऊन आपण स्थानपन्न व्हायचंय. छत्रपती चषक 2023च्या निमित्तानं अभिषेक धुरीस आपलं मनपूर्वक स्वागत. 4 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. काहीसा डाव कोसळतोय. नाजूक अशी अवस्था. रेडी संघाचे मैदानावर फलंदाज केवळ हजेरी लावण्याचं काम करतायत. विपुल पवार या ठिकाणी स्ट्राईकला सज्ज तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज नवीन फलंदाज संदेश ठाकूर याची वर्णी ही मैदानावर लागते. 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी अचूक टप्प्यावरची होते. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय काहीसा म्हणण्यापेक्षा बराचसा अंगलट येतोय. गोलंदाजी करताना जी लय राखली गोलंदाजांनी क्षेत्ररक्षकांची साथ त्यांना मिळाली. या दोन्ही विभागात सर्वोत्तम कामगिरी करत या ठिकाणी भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला संघ सुरुवातीच्या 3 षटकात बऱ्यापैकी वर्चस्व राखतोय. तो पीके स्पोर्ट्स रेडी संघाविरुद्ध महत्वपूर्ण सामन्यात सुरेख असा चेंडू हलकीच दिशा दिली जाते. मनगटी फटक्याने संदेश ठाकूरद्वारे चेंडूचा प्रवास मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याची कोणतीही शक्यता उद्भवत नाही कारण चित्त्याच्या चपळाईतीनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. तत्परतेनं तो फेक करतोय व नाममात्र एकेर धावेवर संदेश ठाकूरला समाधान मानावं लागत. संदेश ठाकूर एकेर धावेने स्वतःचं खातं खोलतोय. संघाला परावर्तित करतोय. तो 17 धावांवर. डावातील 3रं षटक हे प्रगतीपथावर. 3ऱ्या षटकाच्या सांगतेला अवघ्या एकेरी चेंडूची आवश्यकता. कैलासवासी गीतेश गावडे स्टँड एंडकडनं गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज गौरेश नागवेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. चेंडू खाली राहतोय. चेंडूचा थांगपत्ता फलंदाजला लागत नाही. गोलंदाज निश्चितपणे या ठिकाणी आनंद साजरा करतोय की या चेंडूचा थांगपत्ता फलंदाजला लागत नाही. दरम्यानच्या कालावधीत चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडू अखेर डावातील पहिली 3 षटकं म्हणजे निम्म्या इनिंगचा खेळ हा बघता बघता संपुष्टात येतोय व 3 षटकांच्या सांगतेअखेरीस नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय काही अंशी म्हणण्यापेक्षा बऱ्याच अंशी अंगलट येतोय तो रेडी संघाच्या. अजूनही 3 षटकांचा म्हणजे 18 चेंडूंचा खेळ हा बाकी आणि एकंदरीत या स्पर्धेचा विचार केल्यास 45 धावसंख्या ही निश्चितपणे एक
प्रतिस्पर्धी संघासमोर आव्हानात्मक ठरणारी धावसंख्या, त्या धावसंख्येपर्यंत मजल मारली जाते की आघाडीच्या 3 षटकात जी दमदार कामगिरी केली त्या दमदार कामगिरीच्या पावलावर पाऊल ठेवत शेवटच्या 3ही षटकात भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ सर्वोत्तम कामगिरी करतोय व रेडी संघ किती धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवतोय हे सांगण्यासाठी गोलंदाजीत तर बदल होतोय, मात्र समालोचन कक्षातही बदल होतोय आणि यापुढील 3 षटकात काय घडेल काय बिघडेल हे सादर करण्यासाठी मी निमंत्रित करतोय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बुलंद आवाज आमचे मित्र बादल चौधरी यांना. धन्यवाद समीर सर. देवबरा गाववाल्यानो परत एकदा tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवर मालवणी केंद्रावर छत्रपती चषकाच्या निमित्तान सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा. छत्रपती चषकात सगळ्यांका मायमोगान येवकार देता आणि घेऊन जाताय वेंगुर्ल्याच्या कॅम्प मैदानावर आजच्या दिवसातलो 3रो सामनो. पीके स्पोर्ट रेडी संघ टॉस जिंकान घेतलेलो बॅटिंगचो निर्णय. पहिल्या 3 ओव्हरीत तरी थोडंसं अंगलट आणि स्क्रीनवर दिसणारी छबी रोहित बोवलेकर. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला या संघाचे मालक आणि खऱ्या अर्थान ज्यांच्या जाण्यानंतर संघ मालक ह्यो शब्द सुद्धा पोरको झालो, ज्याचा जाणा आजही कोणाक पटला नाही, पटाचा सुद्धा नाही, असा ह्या सगळ्यांचा आवडीचा नाव, लाडक्या नाव म्हणजे रोहित बोवलेकर. या स्पर्धेच्या निमित्तान रोहित, तुझी आठवण येऊक नाही अशी एकही ओव्हर नसतली, असो एकही चेंडू नसतलो, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या खेळाडूंका, जवळपास सगळ्या खेळाडूंका, भारतातल्या सगळ्या स्टार खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी तू दिलंस आणि त्यासाठी तुझे आभार मानना या शब्दात तर कदापि शक्य नाही. असा रोहित, तू आमच्याबरोबर काल सुद्धा होतस, आज सुद्धा असस आणि पुढे सुद्धा कायम असतलस. रोहित बोवलेकर, रोहित स्पोर्ट वेंगुर्लाचे संघ मालक. मैदानावर मात्र पंचांचो इशारो वाईड आणि वाईडच्या स्वरूपात त्यानंतरचो चौकार, अवांतरच्या स्वरूपात एकूण 5 रन आणि या 5 रनची धावसंख्या 2 डझनार 24 रनसार. रेडी संघासाठी हे खूप महत्वाचे रन्स. खोलव्या टप्प्याचा चेंडू डावखुरे हाताच्या बॅटर संदेशसाठी राऊंड विकेट गोलंदाजी, क्षेत्ररक्षण दुसऱ्या प्रयत्नात तर खूपच सुंदर बॅकअप होता, थ्रो होता बॉलरच्या दिशेने आकाशकडे, तोपर्यंत 2 रन घेण्याची संधी. राजा तोडणकर बॉलिंग मार्कवर. पहिल्या 3 बॉलमध्ये 9 धावा खर्च, अवांतरच्या स्वरूपात 5 रन आणि त्यानंतर संदेश ठाकूर. मॅन फ्रॉम वाळपय. गोवा पोलीस ह्यो जाबाज सैनिक स्ट्रायकर यांच्या दिशेने 4 वेगवेगळ्या राज्यात 4 ठिकाणी मिळवलेले मॅन ऑफ द सिरीज, एवढं स्टार खेळाडू पण तेवढंच डाऊन टू अर्थ खेळाडू. ठाकूर अंके ठाकूर, संदेश ठाकूर. पटकोतर सुंदर मिडांच्या कपडावरसून, सो ब्युटिफुल, सो इलिगंट, लुकिंग लाईक वाव, आणि संदेश ठाकूरने दिले बॉलराक 4 दिवसाचे फाव. डायरेक्ट माटवार 32 धावसंख्या. यावेळी चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतो. राजाचा कौतुक करूचा लागत. संदेश सारख्या मातब्बर खेळाडू या चेंडूवर त्यांनी जखडून ठेवला. मैदानावर अनेक मान्यवर आणि यामध्ये या संपूर्ण स्पर्धेचो बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर यांच्यासाठी स्पोर्ट्स शूज ज्यांनी प्रायोजित केले ते ऍक्टिव्ह स्पोर्ट्सचे मालक अभिषेक धुरी यांचा व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत असा. यावेळी परत एकदा टप्पो पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू राजा तोडणकरचो. ज्या संदेशने एक षटकार अगदी सहज मारलो त्या संदेशसाठी मात्र पुढचे 2 चेंडू परीक्षा घेणारे. 4 षटकांचा खेळ झालो समाप्त. पहिली फलंदाजी करताना पीके स्पोर्ट रेडी संघ पहिल्या 3 ओव्हरीत थोडंसं अडचणीत होतो. या अडचणीच्या स्थितीतून बाहेर काढण्याची जबाबदारी गोवा पोलीसच्या संदेशने घेतली आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली 32 रन्सावर. ऍक्टिव्ह स्पोर्ट्स ट्रॅक टी शर्ट फॅक्टरी. सर्व प्रकारचे स्पोर्ट्स ट्रॅक टी शर्ट स्पोर्ट्सवेअर ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील. मंडळाचे टी शर्ट, क्रिकेट किट, ग्रुप टी शर्ट, कबड्डी किट, रेडीमेड टी शर्ट, ट्रॅक सूट, लोअर, शॉर्ट्स, बनियान. पत्ता लक्षात ठेवा. शॉप नंबर 1, शिवम रेसिडेन्सी, साई कुंज बंगलो, शंकर पार्वती मंदिर, सागरली, डोंबिवली पूर्व.
ॲक्टिव्ह स्पोर्ट्सचे मालक अभिषेक धुरीसाहेब मैदानावर उपस्थित आणि मैदानावर दिसणारे हे सगळे खेळाडू त्यांचे कपडे सुद्धा ॲक्टिव्ह स्पोर्ट्सचे. पाचव्या षटकाची सुरुवात, फुल टॉस चेंडू, टांगा पलटी, घोडे फरार, अजून एक सुंदर सदा स्पोर्ट षटकार. संख्या स्थिरावली 38 रन्सावर. सो ब्युटिफुल, सो इलिगंट, लुकिंग लाईक वाव. वर्ल्ड कप मध्ये जो डायलॉग मिस केलो आकाश चोप्रा यांचो, पण त्याच्या पुढे जोडलेले 34चे फाव मात्र अस्सल मालवणी होते. 38 धावांवर खोलवर टप्प्याचो नुकतोच एक नवीन चित्रपट सुद्धा इलो आणि त्यामध्ये अमिताभ बच्चन यांचा सुद्धा फेमस डायलॉग होतो, जिसका कोई नहीं होता उसका यॉर्कर होता है. आणि तोच यॉर्कर मैदानावर गौरेश नागवेकर घुंगरू या टोपणनावाने प्रसिद्ध, MA BEd ह्या त्याचा शिक्षण, गोवा राज्यातल्या उच्च शिक्षित खेळाडूंपैकी हो एक. आणि मैदानावर दिसणारा सदा स्पोर्ट्स ट्रॉफी हाऊस, समोर दिसणारे सगळे ट्रॉफी, सगळी सन्मान चिन्ह, सगळे मोमेंटो सदा स्पोर्ट्सचे मालक सदा धुरी यांच्या सदा स्पोर्ट्स हाऊस मधले. परत एकदा मैदानाच्या दिशेने गौरेश नागवेकर संदेश ठाकूरसाठी. मोठ्या फटक्याच्या नादात बॅटची आतली कड घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेने. वाळपई विरुद्ध पेडणे या लढाईत सध्या तरी स्पीड स्टार गोवा मॅन फ्रॉम पेडनेम गौरेश नागवेकर भारी पडताना. संदेश ठाकूर बॅक टू द पॅव्हेलियन. 7 चेंडू 10 धावांची कामगिरी. संदेश ठाकूर सरांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. गोवा राज्यातल्या अनेक स्पर्धांमध्ये मालिकावीर त्यांच्या नावावर असा, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा मालिकावीर त्यांच्या नावावर असा, कर्नाटकातल्या अंकोला शहरातलो मालिकावीर त्यांच्या नावावर असा आणि आमच्या सिंधुदुर्गातल्या कुडाळच्या वेतीयेच्या स्पर्धेचे सुद्धा मालिकावीर त्यांच्या नावावर असत. असे संदेश ठाकूर सर. यापूर्वीच्या सामन्यात थोडीशी निराशा गोलंदाजीत, पण त्याची सगळी भरपाई चालू सामन्यात फलंदाजीत मात्र त्यांनी केली. एका सन्मानजनक स्थितीत धावसंख्या स्क्रीनवर बघा. वेंगुर्ला शहर, सुबक आर्ट, ग्राफिक डिझाईन्स. 39 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्रायकर यांच्या दिशेने रजत कदम मॅन फ्रॉम तिवरे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक स्टार ॲथलीट खेळाडू असा रजत. आणि रजतची फलंदाजी गोलंदाजी तर बघण्यासारखी असा, पण रजत कदम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सुद्धा सामन्यांचा निकाल बदलू शकता, इतको गुणवान खेळाडू. पहिल्या चेंडूवर रजतने खात्याची सुरुवात केली. 41 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5व्या षटकातल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 41 फॉर 5. PK स्पोर्ट रेडी संघ आणि PK स्पोर्ट रेडी संघासमोर एम्पायर जिम कुडाळ. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने प्रोटेक्शन असा डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतलो तोपर्यंत 1 रनची संधी. ज्याप्रमाणे हा सामना गोवन स्टार विरुद्ध गौरेश नागवेकर विरुद्ध संदेश ठाकूर, अगदी तसोच ह्यो सामनो गौरेश कांबळी विरुद्ध मयूर जाधव आणि तसोच ह्यो सामनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 2 मालकांमध्ये प्रथमेश कामत विरुद्ध विघ्नेश तोरसकर आणि वैभव दाभोलकर. भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला, माफ करा, भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला विरुद्ध PK स्पोर्ट रेडी. अलॉंग विथ द कार्पेट. फटकोतर खूपच सुंदर. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. फील्ड करून थ्रो करेपर्यंत 2 धावा पूर्ण. 44. 5 षटकांचा खेळ समाप्त. एका बाजून विपुल पवार 9 चेंडू 12 धावा, ज्या विपुलकडसून खूप मोठे अपेक्षा असतले, कारण या मैदानाचो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक मोठा अनुभव ज्याच्यापाशी. आणि आमचे प्रायोजक ओमकार सावंत फोटोग्राफी, खूपच सुंदर फोटोग्राफी. आणि कॅमेरे तर सगळ्यांकडे असतात, पण कॅमेरे वापरण्यासाठी जी व्हिजन लागता ती खूप कमी लोकांकडे असता.
आणि अशी व्हिजन जेका लाभली तो आमचो मित्र ओमकार सावंत. लग्नाच्या शूटिंगसाठी प्री वेडिंग शूटिंगसाठी सुद्धा पीके स्पोर्ट रेडी संघ 44 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 5 ओव्हरींचा खेळ समाप्त. शेवटचे 6 चेंडू बाकी आणि बॉलिंग मार्कवर योगेश सरमळकर. खूपच कोलवा टप्प्याचा चेंडू आणि स्टंप पासून थोडंसं लांब. योगेशला माहिती असा रजत कदम विपुल पवार यासारख्या मोठ्या खेळाडूंविरुद्ध जर वाचायचा असत तर चेंडू त्यांच्या शरीरापासून थोडंसं लांब ठेवचं लागतलो आणि एक नॅचरल अँगल बनवण्याचा प्रयत्न. राऊंड विकेट गोलंदाजी उजव्या हाताच्या बॅटरसाठी जी गोलंदाजी अफगाणिस्तान संघाकडून मॅक्सवेल विरुद्ध अपेक्षित होती, पण त्यावेळी मॅक्सवेलने केलेली कमाल आज ती कमाल अपेक्षित असा विपुल कडसून आणि रजत कडसून. या खोलवा टप्प्याच्या चेंडूवर एका रन्सावर समाधान. पीके स्पोर्ट रेडी आणि भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला. दर्शन बांदेकर आणि दुसऱ्या बाजून गौरेश कांबळी हे 2 स्टार खेळाडू. मिडॉनला क्लिअर करून चेंडू लॉंगॉनच्या दिशेने दर्शन येता फील्ड करता तोपर्यंत फक्त 1 रन्स घेण्याची संधी. जसे हे 2 खेळाडू गौरेश कांबळी आणि दर्शन बांदेकर या मैदानावर सुद्धा स्टार, मैदानाच्या बाहेर सुद्धा स्टार. दोघांचाही वैशिष्ट्य 2021 मध्ये या स्पर्धेचो मॅन ऑफ द सिरीज होतो गौरेश कांबळी आणि 2022 मध्ये मॅन ऑफ द सिरीज होतो दर्शन बांदेकर. हे 2 खेळाडू एकमेकांच्या समोर उडालेलो कारंजो फिल्डर चेंडूच्या खाली वळ्यात येऊन पडलो आणि अजून या कलाम लागला. घरात भय बापाशीचो, घरात भय बापाशीचो, रानात भय वाघाचो. घरात भय बापाशीचो, रानात भय वाघाचो. छत्रपती चषकामध्ये भय दर्शन बांदेकर गौरेश कांबळीचो आणि रात्री मध्यरात्रीच्या धैकाल्यात भय संकासुराचो. संकासुरा रे ब्रह्मदेवा. ओ म्हणजे जाडेपान आणि नू म्हणजे मोठेपान ह्या समजावून सांगण्यासाठी संकासूर तुमका बघूचो लागतलो आणि तो संकासूर बघण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या जत्रेंसाठी तुमका आग्रहाचं आमंत्रण. आज आमच्या वालावलीत या, उद्या सातेरीच्या जत्रेक वेंगुर्ल्यात या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक 47 धावा. जितेंद्र नागोजीसाठी खूपच बाहेर जाणारा चेंडू. 1 रन अगदी सहज मिळालो. दर्शन स्क्रीनवर फील्ड करता थ्रो करता स्ट्रायकर यांच्या दिशेने डिरेक्ट फेक आणि पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेने. दाताला दर्शन बांदेकरला पूर्णपणे खेळपट्टी कव्हर करून त्याचा थ्रो विकेट किपरच्या दिशेने. 48 रन्सावर अजून 1 विकेट. समीर सर कालच्या दिवसात सकाळच्या सत्रात दोन्ही सामन्यात 71 धावा बघितलेले. आज मात्र पहिले 2 सामने लो स्कोरिंग. कदाचित कालच्या पावसाचा हो परिणाम. पण मैदानावर मात्र सामना बघण्याची मजा असा, पण त्यापेक्षा जास्त मजा टीव्हीवर बघणाऱ्यांची असा. काही सुंदर कमेंट सुद्धा इले की इतक्या सुंदर प्रक्षेपण, इतक्या सुंदर मैदान, वर्ल्ड कपची फायनल जर वेंगुर्ल्यात खेळवली असती तर निकाल वेगळा लागलो असतो काय. प्रेक्षकांचे सुद्धा काय काय कमेंट असतात, काय काय अपेक्षा असतात. पण याच भूमीन सुनील गावस्कर सारखे दिग्गज क्रिकेटपटू जगाक दिले ही सुद्धा आमका सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी अभिमानाची गोष्ट. त्याच सिंधुदुर्गच्या भूमीवर रंगलेली छत्रपती चषक ही स्पर्धा एक सुंदर फटको लॉंग ऑफच्या दिशेने फील्ड करून थ्रो करेपर्यंत 2 धावा तर पूर्ण झाले. 3ऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने फलंदाज धावबाद. या चेंडूवर एकूण 2 धावा आणि 2 धावेबरोबरच इनिंगची झाली सांगता. छत्रपती चषक 2023 आजच्या 4थ्या दिवसातला 3रा सामनो. भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला संघ विरुद्ध पीके स्पोर्ट रेडी. पीके स्पोर्ट रेडी संघाने टॉस जिंकान घेतलो बॅटिंगचा निर्णय
आणि पहिली बॅटिंग करताना धावा जमवले 50, 51 धावांचं लक्ष्य. कालच्या दिवसात धावांचा टार्गेट चेस झाला नव्हता, पण आजच्या दिवसात मात्र टार्गेट पहिल्या 2 सामन्यात चेस होताना दिसला. तिसऱ्या सामन्याचा निकाल काय असतो तोपर्यंत मैदानावर बघूया ॲक्टिव्ह स्पोर्ट्स या संपूर्ण स्पर्धेत दिसणारे खेळाडू ज्या सुंदर आकर्षक जर्सीमध्ये बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी आकर्षक स्पोर्ट्स शूज ज्यांनी प्रायोजित केले ते ॲक्टिव्ह स्पोर्ट्सचे मालक अभिषेक धुरी सर यांचं प्रोडक्शन हाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे स्क्रीनवर. ॲक्टिव्ह स्पोर्ट्स शॉपी पाहायला मिळते. कसं होतं या कपड्यांचं प्रिंटिंग, डिझायनिंग, कटिंग, शिलाई. ॲक्टिव्ह स्पोर्ट्स आपल्या स्पर्धांसाठी, आपल्या इव्हेंटसाठी, सुंदर रंगीबिरंगी कपड्यांसाठी, माहोल बनवण्यासाठी नाव लक्षात ठेवा ॲक्टिव्ह स्पोर्ट्सवेअर. आणि याच ॲक्टिव्ह स्पोर्ट्सवेअर सोबत आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या इनिंगमधून मी बादल चौधरी रजा घेतोय आणि या 51 धावांचा पाठलाग भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला संघ कसा करतोय हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर निमंत्रित करतोय हिंदी समालोचनाचा रेडिओ आवाज अशोक नाईक सर. डीजे गीतेश गावडे. छत्रपती चषकाची जेव्हा जेव्हा आठवण येईल त्या प्रत्येक वेळी गीतेशचं नाव अगदी प्रामुख्याने डोळ्यासमोर येईल. पण 2019 सालचा छत्रपती चषक ज्यांनी एक हाती गाजवला होता तो आमचा सगळ्यांचा लाडका गीतेश. संपूर्ण स्पर्धेत 2019 मध्ये फलंदाजी करताना 116 धावा, 13 षटकारांची आतषबाजी, गोलंदाजी करताना 8 विकेट्स आणि संपूर्ण स्पर्धेत त्या सीझनमध्ये 3 मॅन ऑफ द मॅच अशी अष्टपैलू कामगिरी करून मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला गीतेश अगदी अनपेक्षितरित्या आपल्याला सोडून जातोय. आणि गीतेश या स्पर्धेच्या निमित्तानं तुझ्या आठवणीनं आम्ही सर्वजण उजाळा देतोय. ज्याप्रमाणे रोहित कालसुद्धा आमच्याबरोबर होता, आजसुद्धा आहे. गीतेश तू सुद्धा अगदी आमच्या रोहितसारखा सदैव आमच्यासोबत आहेस. मिस यू गीतेश. थँक्यू, धन्यवाद बादल. यानंतर सामना होतोय बांदेश्वर बांदा आणि एम्पायर जिम कुडाळ. दोन्ही टीम कॅप्टन नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स पाशी या, उशीर करू नका. दोन्ही टीम कॅप्टन बांदेश्वर बांदा आणि एम्पायर जिम कुडाळ या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना होतोय. विनंती असेल दोन्ही कॅप्टन
नाणेफेकीसाठी लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर या आणि टायमर लावलो 30 मिनिटातच 30 मिनिटांचा आमचे मित्र दत्तराज केळजे, आमचे मित्र कैलासवासी जयेश दळवी उत्कृष्ट मनोरंजन करत त्यांची आठवण मॅच पाहताना. धन्यवाद दत्तराम केळजे, आपले खूप खूप धन्यवाद या स्पर्धेदरम्यान. वो या मैच कड़े 51 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए. पहले 3 ओवर में बने थे 17 रन, लेकिन बाद में 3 ओवर में बहुत ही अच्छा कमबैक रहा, 33 रन बने और 50. आज के दिन की अगर बात की जाए तो पहली बार एक अच्छा सम्मानजनक टोटल अंपायर का इशारा खेल की शुरुआत होने का और सामने से दूर वाले छोर से कैलाशवासी गीतेश गौड़े स्टैंड की ओर से पहला ओवर लेकर लेफ्ट आर्म तेज गेंदबाज संदेश ठाकुर अपने बॉलिंग मार पर और सामने विशाल लुडबे स्ट्राइक एंड पर. अच्छी गेंद इस बार, बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद अंदर आते हुए शायद जिस तरह से हाथ बिल्कुल माथे पर रखे थे संदेश ठाकुर ने, लग रहा है कि बिल्कुल करीबी मामला था गेंद और बल्ले के बीच में. विकेट कीपर कैच को लपेट नहीं पाए और गेंद शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्ड होती हुई एक बार फिर से संदेश ठाकुर लेफ्ट आर्म राउंड विकेट अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर सामने विशाल लुडबे. ये लेग कटर टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली. शुरुआत हुई थी जो कि अंदर लाया था गेंद को, ऑफ ब्रेक गेंद थी. ये टिप्पा खाने के बाद ये बिल्कुल मिश्रण है इस गेंदबाज का. और सामने एक बहुत ही अच्छे बल्लेबाज है सिंधुदुर्ग जिले के. जब बल्लेबाजी की चर्चा होती है, बात होती है, तो ये इस खिलाड़ी के बल्लेबाजी का नाम आता है. छोटी गेंद इस बार पुल किया, बहुत ही बेहतरीन मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद निकलती हुई डीप मिड विकेट बाउंड्री पर एक्टिव स्पोर्ट्स बाउंड्री 4 रन के लिए. शुरुआत होती हुई मैदान पर अपना और अपने टीम का स्कोर का खाता शुरू किया विशाल लुडबे ने. अच्छी गेंद इस बार नीचे रही, थोड़ी सी सम्मानजनक खेला, बैकफुट पर जाकर शॉर्ट कवर पर फील्डर, थोड़ी सी फील्डिंग में मिसफील्डिंग, बैकअप हो रहा था, एक सिंगल आराम के साथ बना दिया दोनों बल्लेबाजों ने. 5 रन टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ. पहला मुकाबला जीत चुकी है भूमि स्ट्राइकर्स वेंगुर्ले क्रिकेट टीम. सामने पीके स्पोर्ट रेडी को इस मैच के साथ खाता खोलना पड़ेगा. देखना होगा फिलहाल किस तरह से मुकाबला होता है. बल्लेबाजों ने एक अच्छा टोटल बनाया है, लेकिन गेंदबाजी होनी चाहिए, फील्डिंग साथ देनी पड़ेगी. और न्यू बैटर सचिन टाकर वो सामने अंपायर से गार्ड लेते हुए और उनके लिए लेफ्ट आर्म ओवर द विकेट आ चुके हैं अपने बॉलिंग मार्ग पर. संदेश ठाकुर थोड़ा सा फील्डिंग को ठीक ठाक कर रहे हैं. पावर प्ले का पहला ओवर मैच का मैदान पर जारी. बाहर जा रही थी गेंद, पीछा किया, खड़े खड़े खेलना चाहते थे, बल्ला घुमाया था ऑफ साइड पर कवर की तरफ. गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं. ऑन साइड पर 2 फील्डर है तैनात, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर और दूसरा है डीप मिड विकेट बाउंड्री पर. संदेश ठाकुर एक बार फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस बार गेंद को ड्राइव किया, फॉलो थ्रू में गेंद सीधी जाके टकराती हुई पैरों पर और बिल्कुल तुरंत अपने आप को संभाला, गेंद को फील्ड किया, थ्रो किया विकेट कीपर के हाथों में. हल्की सी नजर डाली स्क्वायर लेग अंपायर पर, लेकिन सचिन टाकर अपने क्रीज में सुरक्षित. स्कोर रुका हुआ 5 पर. 51 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए. मुकाबला जारी. भूमि स्ट्राइकर्स वेंगुर्ले और पीके स्पोर्ट रेडी. आने वाले मैच के लिए हम बिल्कुल एक बार फिर से कॉल कर रहे हैं बांदेश्वर बांदा और एम्पायर जिम कुडाल. फ्रेट का इशारा नो बॉल के साथ. और इस बार उड़ाया ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक बहुत ही बेहतरीन शॉट, गगनचुंबी सिक्सर, सदा स्पोर्ट सिक्सर.
जो बिल्कुल पिछला नो बॉल था वो फील्डिंग की शायद जो कि गलती कर बैठी थी टीम, इसीलिए नो बॉल करार घोषित किया था। और उस प्लेट पर एक ओवर पिच गेंद स्लॉट में गेंद मिली और लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक बहुत ही बड़ा शॉट 6 रन के लिए। 6 रन के साथ पहला ओवर, एक अच्छी शुरुआत सामने, 12 रन पर टोटल स्कोर बिना किसी नुकसान से। और बॉलिंग में परिवर्तन, रेडी एक्सप्रेस गौरव कांबळे वो गेंदबाजी पर। सामने 5 पर 4 गेंदों का सामना करते हुए विशाल लुडबे, सचिन ठाकर 6 पर एक बहुत ही लाजवाब शॉट के साथ शुरुआत करते हुए मैदान पर। एक अच्छा टोटल है, बैलेंस टोटल है, फाइटिंग टोटल है, लेकिन सामने पावर प्ले में जो शुरुआत होनी चाहिए थी भूमि स्ट्राइकर्स वेंगुर्ले क्रिकेट टीम को, वो कर चुके हैं मैदान पर बिना किसी नुकसान से। 12 रन स्कोर बोर्ड पर। काफी दर्शक यूट्यूब पर जुड़ चुके हैं। ड्राइव का इस बार बॉलर के सामने बिल्कुल ऊपर से हमारे कमेंट्री बॉक्स के बगल में गेंद आती हुई बाउंड्री लाइन को चीरती हुई 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। एक्टिव स्पोर्ट बाउंड्री। पिच गेंद और शॉर्ट पिच गेंद और इस बार छोटी गेंद मिड विकेट पर पुल किया। बहुत ही कमाल की फील्डिंग मिड विकेट बाउंड्री पर, पहला रन बड़ी तेजी के साथ और एक बेहतरीन थ्रो सामने बिल्कुल विकेट कीपर के हाथों में। 1 रन मिला स्कोर के खाते में। स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 17 रनों पर पहुंचता हुआ। दूसरा ओवर जो पावर प्ले का वो जारी। कई दर्शक, उनमें से मालवण क्रिकेट एसोसिएशन के हमारे दोस्त बिल्कुल अंपायर एम्ब्रोस अल्मेडा, उमेश धुरी, दीपक धुरी, मंगेश धुरी, नाना नाइक, वो सभी मैच का मजा ले रहे हैं। आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। अल्टी पल्टी की कोशिश, ये बिल्कुल गलत क्रिकेट मैदान पर। सही, बिल्कुल सही, ठीक ठाक चल रहा था मैदान पर और इसी बीच में एक स्विच हिट की कोशिश, एक हल्का सा आराम का साथ मौका मिला मिड ऑफ पर और गौरव कांबळे पहली सफलता अपनी टीम के साथ दिलाते हुए। स्कोर 17 रन 1 विकेट के नुकसान पर। किस तरह से जो कि ये रिवर्स शॉट की कोशिश हुई, एक मिस टाइम करवटे बल्ले पर ऊपर लगी शॉट, एक्स्ट्रा कवर पर लगभग मिड ऑफ पर एक आसान मौका बना, कैच को तब्दील किया। गौरव कांबळे को मिली सफलता जो कि पहली और नए बल्लेबाज मैदान पर गौरेश नागवेकर। आते आते पिछले मैच में एक छोटी गेंद मिली, मिड विकेट पर बड़ा शॉट लगाया, वहीं पर थोड़ा सा मैच बिल्कुल टर्न हो गया और उसके बाद को बिल्कुल मैच को समाप्त कर दिया था दर्शन बांदेकर ने। लेकिन सामने अगर बात की जाए तो पीक के स्पोर्ट रेडी क्रिकेट के लिए ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला रहेगा, क्योंकि पहला मैच छूट चुका है, ये जीतना ही पड़ेगा इस मैच में बिल्कुल अपना आह्वान बरकरार रखने के लिए। सामने गौरेश नागवेकर सामना करते हुए गौरव की गेंदबाजी का। आते आते बड़ा शॉट, गेंद हवा में लॉन्ग बाउंड्री पर, ये कैच होना चाहिए था क्योंकि आखिर तक निगाहें जरूर थी लेकिन अपने आप को बैलेंस नहीं कर पाए। अगर ये कैच पकड़ते तो मेरे ख्याल से टूर्नामेंट का एक बेस्ट कैच बनता था, एक विकेट भी मिल सकता था। 2 रन बने स्कोर में और इन 2 रन के साथ स्कोर 19 पर पहुंचा, 1 विकेट के नुकसान पर। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं और पावर प्ले में जो बल्लेबाजी करनी चाहिए, मिड ऑफ सर्कल पर, मिड ऑन सर्कल पर थोड़ा सा अपेश बल्लेबाजी, अपेश शॉट खेल रहे हैं दोनों बल्लेबाज। फुल टॉस गेंद इस बार थोड़ी सी निचले हिस्से से लगी, शॉट मिड विकेट पर फील्डर 1 रन बड़े आराम के साथ, एक अच्छा थ्रो, अच्छी फील्डिंग, एक सिंगल के साथ 3 पर गौरेश नागवेकर। सामने 10 पर 6 गेंदों का सामना करते हुए विशाल लुडबे, टीम का स्कोर 20 पर पहुंचा, 1 विकेट के नुकसान पर, 20 लॉस ऑफ 1 विकेट।
चेंज ऑफ पेस गति में परिवर्तन, फंस गए शॉर्ट कवर पर फील्डर, और इसी के साथ गौरव दूसरी कामयाबी हासिल करते हुए अपने टीम के लिए डीजे। एम्पायर जिम कुडाळ यानंतर लगेचच सामना होतोय दोन्ही संघादरम्यान। तर दोन्ही कॅप्टन चला नाणेफेकीसाठी। दुरी साहेब आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल। सन्माननीय श्री अभिषेक धुरी यांच्या हस्ते यानंतर लगेचच सामना होतोय बांदेश्वर बांदा आणि एम्पायर जिम कुडाळ या दोन संघादरम्यान। चौथा सामना आजच्या दिवसातील होतोय आणि सन्माननीय अभिषेक धुरी यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल। इस बीच में मैदान पर नए बल्लेबाज गौरेश नागवेकर का साथ देने के लिए शुभम आरोलकर और एक बिल्कुल बेहतरीन खिलाड़ी वो मैदान पर। खेल 20 पर स्कोर रुका हुआ, गेंदबाजी में परिवर्तन, 2 ओवर का खेल समाप्त हुआ। गौरव कामड़ी 1 ओवर, कोई मेडन नहीं, 8 रन 2 विकेट। उनके गेंदबाजी का विश्लेषण। और टॉस जीत चुके बांदेश्वर बांदा क्रिकेट टीम, और टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया है तो बल्लेबाजी को मौका दिया है एम्पायर जिम कुडाल क्रिकेट टीम को। एक बार फिर से बॉलिंग में परिवर्तन, रजत छोटी गेंद हुक किया, इस बार ठीक से नहीं लगी गेंद, बैकवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर, क्या दूसरे रन की कोशिश होगी, दूसरे के लिए पलटे, थ्रो विकेट कीपर के हाथों में, स्टंप्स को भी घेर दिया और अंपायर का इशारा थर्ड अंपायर की ओर। भरपूर प्रेक्षक युट्यूबला सामने बघतायत, त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकापेक्षा एक असे सुंदर समालोचक, आमच्यापेक्षाही अतिशय सुंदर समालोचन करणारे असे आमचे सर्व मित्र ही स्पर्धा बघतायत आणि त्यांनी शुभेच्छा दिल्यात। मित्रांनो तुमचं पण खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। या सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या स्पर्धे दरम्यान तो तीसरे अंपायर की ओर इशारा हो चुका है और बिल्कुल सुरक्षित है अपने घर में बल्लेबाज। तो 2 रन मिले स्कोर के खाते में और इन 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 22 लॉस ऑफ 2 विकेट, 22 रन 2 विकेट पर। यूट्यूबला भरपूर गोव्यातील पण प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटतायत। सर्व क्रीडा रसिकांचा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद। 22 पर पहुंचा 2 विकेट पर स्कोर। गौरेश नागवेकर और उन्हीं के साथ शुभम आरोलकर ये जोड़ी, और सामने रजत कुडालकर, रजत कदम, और बढ़िया शॉट इस बार कारपेट के साथ मिड विकेट बाउंड्री पर फील्डर, पहला रन और इस बार दूसरे रन की संभावना को समाप्त कर दिया। रजत कदम दूर वाले छोर से गेंदबाजी करते हुए 51 का टारगेट है, स्कोर 23 लॉस ऑफ 2 विकेट। और इस बार बैकफुट पर निकले, स्टोक को चेक किया, लेग कटर टैप किया गेंद को कवर पॉइंट पर, और डीप कवर पॉइंट से आते गेंद को उठाते एक अच्छा थ्रो, फिर से सिंगल बनाते हुए दोनों बल्लेबाज। अच्छा क्रिकेट मालूम है, इस मैदान पर बड़ी बाउंड्री है, बड़े शॉट बार बार लग नहीं सकते, लगाए नहीं जा नहीं सकते, और ये सोचकर दोनों बल्लेबाज शुरू के 2 विकेटों के पड़झड़ के साथ एक साझेदारी छोटी सी, सामने अच्छी गेंदबाजी शुरू में संदेश ठाकुर और गौरव कामड़ी। और बढ़िया लॉफ्टेड शॉट, वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर हवाई फायर, गगनचुंबी सिक्सर, सदा स्पोर्ट सिक्सर। आपने देखा गौरेश नागवेकर पीछे थे, इस बार थोड़ा सा आगे उनको भेजा और जिस काम के लिए भेजा था वो काम करते हुए मैदान पर।
इस बार टिप्पा खाने के बाद ज्यादा टर्न हुई, बाहर की तरफ निकली, थोड़ी सी उछाल भी मिली, अंपायर ने बाएं फैला दी, वाइड बॉल का इशारा। एक रन और जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। इस सिंगल के साथ स्कोर 31 रन, 51 का टारगेट है। इस ओवर के बाद 3 ओवर का खेल और अभी भी 20 रन। सोमनाथ दीपक, अच्छी गेंद, अच्छा शॉट, एक मिली हेलीकॉप्टर लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, फील्डर फिर से सिंगल आराम के साथ। एक बड़े शॉट के बाद सिंगल डबल के साथ ये जोड़ी मैदान पर शुभम आरोलकर और गौरीश नागवेकर। वेंगुर्ला येथील 2023 ची भरलेली क्रिकेट स्पर्धा आज पाहायला मिळत असल्याबद्दल आयोजकांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद। धन्यवाद सोमनाथ दीपक। आगे निकले थे बड़े शॉट के लिए, लेकिन अच्छी गेंद इस बार बल्लेबाज को बेट करते हुए हल्का सा अपील स्क्वायर लेकर पार की और, लेकिन फिर से सुरक्षित। तो खेल इसी के साथ और एक ओवर का जो कि समाप्त होता हुआ। समालोचक पण सुंदर, प्रणय परब आणि बंटी परब, रामदास परब, तुमचं मनपूर्वक धन्यवाद। तो सिंधुदुर्ग या नगरीत क्रिकेट हा छंद नाही राहिला आहे, हा नाद आहे प्रत्येकाच्या रक्तात। क्रिकेट समालोचक पण सुंदर, खरोखर क्रिकेट हा छंद नाही मित्रांनो, खरोखरच नाद आहे। कारण त्याचमुळे सकाळीच म्हणजे घरातली कामे शिल्लक टाकून या मैदानात सर्व क्रीडा रसिक हजर होतात। हरकत नाही, वळूया पुन्हा एकदा। त्याचबरोबर आणखी एक कमेंट्स येते, भूष वराडकर, खूप छान आयोजन, रोहित बोवलेकर, खरोखर यांना मानवंदना। एकच स्पर्धा वेंगुर्ल्यात आयोजन करण्याचे मी सर्व आयोजन कमिटीला करत आहे, ती म्हणजे दिवस रात्रीची। बघूया हे स्वप्न कधी तरी पूर्ण नक्की होईल मित्रा। वळूया मॅचकडे। 3 षटकं समाप्त झालीत, 32 धावा उरलीत, 18 चेंडू आणि या 18 चेंडूत 19 धावा असं समीकरण। गोलंदाजीत बदल होतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये या स्पर्धेत एक युवा समालोचक आमच्या सोबत जोडला गेलाय। ऐकूया त्याचा आवाज, सचिन सावंत। हॅलो, धन्यवाद अशोक नाईक सर। पुन्हा एकदा वळूया मैदानावरती। एक सुंदर आणि देखणी रोमहर्षक स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय। छत्रपती चषक 2023 ची ही एक सुंदर आणि देखणी रोमहर्षक स्पर्धा। कोणीही चुकवण्याचा क्षण, कोणीही चुकवण्याचा सोहळा या मैदानावरती या 5 दिवसात आपण अनुभवतोय। 18 चेंडू 19 धावांची आवश्यकता असताना एक अटीतटीचा सामना, परंतु फलंदाज थोडेसे वरचढ वाटणारा हा सामना पाहायला मिळतोय या मैदानावरती। लेफ्ट हँडेड गोलंदाज, पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट, हलक्या हाताने फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस फटका फसला। तो सापळा रचला होता, त्या रक्षक सापळ्यात त्या ठिकाणी फलंदाजाला अडकवलं। प्रतिस्पर्धी संघाचा जो फलंदाज थोडासा खतरा ठरू शकला असता या मैदानावरती, त्या फलंदाजाला यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं जातं। सर्वेश नाईक हा गोलंदाज अगदी डावाच्या 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती झेलबाद करवी फलंदाज गौरेश नागवेकर याला माघारी परततोय। तर 7 चेंडूत एक संयमजनक खेळी आपल्या संघासाठी 13 धावांची ही खेळी समाप्त होते। ते फलंदाज गौरेश नागवेकर याची डीजे। या आजचा दिवस 25 नोव्हेंबर हा दिवस या स्पर्धेचा 4था दिवस आणि 25 नोव्हेंबर जर बघितलं तर क्रिकेटच्या इतिहासात, भारतीय महिलांच्या इतिहासात जिनं सर्वाधिक विकेट भारतीय संघाकडून मिळवल्या ती गोलंदाज झुलून गोस्वामी हिचा आज जन्मदिवस। 25 नोव्हेंबर 1982 साली जन्म झालेली गोलंदाज आणि क्रिकेटच्या इतिहासात टेस्टमध्ये, वुमेन टेस्टमध्ये जिनं 44 गडी बाद केले, वन डेमध्ये 255 आणि वुमेन्स T20 मध्ये जिनं 55 गडी बाद केले, अशी भारतीय गोलंदाज झुलनचा आज जन्मदिवस। दरम्यान गोलंदाजी मार्गवरती सुरेख गोलंदाजी आतापर्यंत, परंतु दरम्यान एक हा चेंडू स्वैर पाहायला मिळाला। या अतिरिक्त धाव ही धावफलकात गणली जाते। दर्शन बांदेकर हा नवीन बॅटर मैदानात, एक उंचपुरा ताकदवर खेळाडू आणि ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची।
आल्या आल्या अगदी पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलं जातंय. जो दबाव होता गडी बाद झाल्यानंतर तो दबाव पूर्णपणे झुगारला जातो या ठिकाणी गोलंदाजाकडून फलंदाजाकडून. मोठा फटका, लांब लचक फटका फलंदाज दर्शनच्या बॅटमधून. चांगला चेंडू यावेळेस एक मोठा फटका बसल्यानंतर यावेळेस कमबॅक करतोय गोलंदाज. कट केला जातोय चेंडूला त्या ठिकाणी ऑफ साईडला. एक धाव ही त्या ठिकाणी पूर्ण करतोय फलंदाज दर्शन. एक चांगली रणनीती त्या ठिकाणी हाकली दर्शनने, कारण एका षटकारानेशी दबाव बनवला गोलंदाजावरती आणि त्यानंतर एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, म्हणूनच त्यावरती सन्मानजनक केवळ एकेरी धाव बनवली गेली. स्कोरबोर्ड 40 धावांवरती, म्हणजे 15 चेंडू 11 धावांची आवश्यकता. ऑफस्टिकच्या बराच बाहेरील चेंडू, स्ट्राईकवरील फलंदाज शुभम आरोलकर ऑफ साईडला कट करतोय स्क्वेअरच्या दिशेत. स्क्वेअर कट आणि त्यानंतर अजून एक धाव पूर्ण. एका साईडने सिंगल डबल घ्यावी, स्ट्राईक एंडवरती दर्शनला आणावं आणि दर्शननं एका बाजूनं मोठे फटके खेळलेलं ही रणनीती यावेळेस पाहायला मिळाली भूमी स्ट्रायकरच्या संघाची. अगदी पहिला सामना दिमाखात जिंकल्यानंतर याही सामन्यावरती पकड मजबूत केली जाते आतापर्यंत जर विचार केला तर भूमी स्ट्रायकर संघाचा. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र फटका फसतोय ऑन साईडला. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात केला गेला होता, क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी अगदी फटका फसलाय फलंदाज दर्शन बांदेकर याचा. ती ताकद खरं तर या फटक्यात पाहायला मिळायला हवी होती, ती ताकद थोडीशी अपुरी कमी पडली आणि त्यानंतर एक फसलेला फटका. दर्शनची खेळी समाप्त. 3 चेंडूत 7 धावांचं योगदान हे दर्शनकडून आणि त्यानंतर दर्शन माघारी परततोय. डीजे आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा विचार केला. सुमधूर संगीत, डीजे, उत्कृष्ट पंचांची कामगिरी, लालित्यपूर्ण समालोचन ही या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरतं आणि अगदी घर बसल्या ही स्पर्धा आपण आपल्या घरी बघू शकतो. ही सुविधा प्राप्त करून दिली गौरव सावंत यांचं tenniscricket.in या वेबसाईटवरती आपण ही स्पर्धा अगदी घर बसल्या लाईव्ह पाहतोय. आणि जी स्पर्धा त्यांनी प्रायोजित केली ते आमचे सन्माननीय श्री निलेश उर्फ पापू कदम, तसेच माजी नगरसेवक श्री सुहास गौंडळकर, श्री सुरेंद्र चव्हाण व श्री मकरंदभाई तोरसकर. आजच्या दिवसासाठी हे प्रायोजक, यूट्यूब लाईव्हसाठी या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. बोलूया पुन्हा एकदा मैदानावरती. जरी एक षटकार बसला, त्यानंतर एक सिंगल निघाला, परंतु त्यानंतर गडी बाद केला गोलंदाज सर्वेशन आणि जो कावा रचला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि कर्णधाराने त्या काव्यात अडकवलं प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला. अकुट टप्प्याचा चेंडू यावेळेस बॅकफुटने जात पुन्हा एकदा कट केलं जातं. सन्मानजनक फटका, अगदी मैदानावरती आल्या आल्या हलक्या हातानं फटक्याला त्या ठिकाणी जागा दिली जाते आणि त्यानंतर एक धाव ही पूर्ण करताय दोन्ही फलंदाज. या एका धावेनं टीमचं टोटल हे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड हा परावर्तित पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 42 धावांवरती. 42 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर कंप्लीशन ऑफ 4th ओव्हर. डीजे चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती फलंदाज दर्शन घुंगरू हे फलंदाज माघारी परतले आणि त्यानंतर ओमकार आणि साथ फलंदाज शुभ मारोलकर हे 2 फलंदाज. तर गोलंदाजी मार्कवरती संदेश ठाकूर. पहिल्या षटकात थोडासा महाग ठरला, तब्बल 12 धावा खर्ची घातल्या, परंतु या षटकात एक कमबॅक ची अपेक्षा असेल यावेळेस. हे षटक जर एक चांगलं षटक हाताळलं या ठिकाणी गोलंदाजानं, तर अंतिम षटकात सामना पाहणं हे नक्कीच
रोमांचक ठरेल. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, धावबाद करण्याची संधी असेल, थोडासा रनअप चुकलाय फलंदाजांचा त्यावेळेस. हा नाची कमतरता पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांदरम्यान. ताळमेळ चुकला होता, परंतु दोन्ही फलंदाज सरते शेवटी मात्र सुरक्षित आपापल्या गोट्यात पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाज एक धाव ही पूर्ण केल्यानंतर स्कोरबोर्ड हा परावर्तित 43 धावांवरती. अजूनही 11 चेंडू 8 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही वारंवार बदलली जाते. या प्रत्येक धाव ही लाख मोलाची आणि हीच लाख मोलाची धाव रोखावी, वाचवावी हाच प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा. स्कूप करण्याचा प्रयत्न ऑन साईडला पाठीमागे चेंडूला पाठवलं जातं. या फाईन लेगच्या क्षेत्रात त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकांनी जरी चेंडूचा पाठलाग केला तरी चेंडूचा विजय हा सरतेशेवटी मात्र पाहायला मिळतो आणि चेंडू जातो या ॲक्टिव्ह स्पोर्ट्स चौकारासाठी. याचं 4 धावांनी स्कोरबोर्डमध्ये अजून भर आणि धावसंख्येचं खातं हे वाढतंय, ते परावर्तित पाहायला मिळतंय 47 धावांवरती. मात्र एक मोठा फटका आणि सामना हा नक्कीच झुकेल पूर्णपणे भूमी स्ट्रायकरच्या संघाकडे. आतापर्यंत चांगली फलंदाजी या सामन्यादरम्यान भूमी स्ट्रायकर संघाची. यावेळेस तोच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तोच मोठा फटका शोधावा हा प्रयत्न पाहायला मिळतोय फलंदाज शुभमचा. सफल झाल्यानंतर ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि चेंडू फैजा जो खरं तर संपर्क हवा होता तो संपर्क चुकतो यावेळेस फलंदाजाकडून. एक निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडू अखेर 47 धाव फलकावरती. यावेळेस चांगला फटका बॅकफुटवरती येत इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रात फटका सजवलाय फलंदाजानं आणि त्यानंतर एकेरी धाव सतत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण. हे दोनही फलंदाजांच्या मार्फत. विजयाचं समीकरण 8 चेंडू 2 धावांची आवश्यकता, 49 धावांवरती स्कोरबोर्ड. यावेळेस चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची गणना पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळला चेंडू, फलंदाजाला चकवा दिला चेंडूने आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची गणना म्हणजे स्कोरबोर्ड स्थिरावतो या 49 धावांवरती. 7 चेंडू विजयासाठी 2 धावांची अजूनही आवश्यकता. छत्रपती चषक 2023 सिंधुदुर्ग प्रीमियर लीगची ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय. या अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल आणि अंतिम षटक म्हणजे 6 चेंडूंचा खेळ बाकी असताना विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. कारण या षटकाच्या अवघ्या शेवटच्या चेंडूवरती फलंदाज कॉट बिहाइंड पाहायला मिळतो. या 49 धावांवरती हा 5वा धक्का बसल्यानंतर विजयासाठी 6 चेंडू तर 2 धावांची आवश्यकता. डीजे सिंधुदुर्ग प्रीमियर लीगची ही स्पर्धा आणि सिंधुदुर्गच्या शिरपेच्यात अजून एक मानाचा तुरा. भारतीय क्रिकेट संघात निवड होणं आणि भारतीय संघाची जर्सी घालून खेळणं हे प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं आणि हेच स्वप्न सिंधुदुर्गातील एका मुलीने पूर्ण केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या आमडोस गावची कन्या, कोकणचा सन्मान, सार्थ अभिमान सिंधुदुर्ग कन्या प्रकाशिका नाईक हिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली. अथक परिश्रम मेहनतांच्या जोरावरती तिने आपले भारतीय संघात वर्णी लावले. तिच्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. वळूया मैदानावरती. 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता. कारण षटक जेव्हा सुरुवात झालं त्यावेळी केवळ 2 धावांची आवश्यकता होती आणि पहिलाच चेंडू गोलंदाजाकडून सुवैर पाहायला मिळाला. अतिरिक्त 1 धाव आणि विजयाचं समीकरण आता मात्र 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एका मोठ्या फटक्याने हा सामना समाप्त करावा हा प्रयत्न फलंदाजाकडून, मात्र हा प्रयत्न फसतो. मिडअपचा क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी तैनात केला गेला होता त्याच ठिकाणी नेमका झेल आणि यावेळेस अतिशय सुरेख झेलात रूपांतराने तदनंतर खेळी समाप्त पाहायला मिळाले. यावेळेस खेळाडूची अजून एक फलंदाज माघारी परततोय. केवळ औपचारिकता होती. 6 चेंडू 1 धावांची आवश्यकता असताना एक जमिनीलगतचा फटकाही निघाला असता, 1 धाव पूर्ण करू शकला असता फलंदाज, परंतु एक मोठा फटक्याचा मोह मात्र या ठिकाणी आवरत नाहीये आणि तोच मोठा फटका अंगलट येतोय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या फलंदाजाच्या. 5 चेंडू 1 धावेची आवश्यकता. डीजे
पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार करतोय गोलंदाज समीर धुरी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी अतिशय सुरेख पाहायला मिळाला, स्वैर पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर एक गडी बाद करणारा अतिशय चांगला चेंडू गडी बाद झाला आणि त्यानंतर नवोदित फलंदाज मैदानात फलंदाजी करणारा संघ भूमी स्ट्रायकर संघाकडून अजित बाणकर पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू बॅकवर्ड जात कट केला जातो. थोडासा लॉफ्टेड फटका हवेत पाहायला मिळाला. एक धाव तर नक्कीच पूर्ण पाहायला मिळते पॉईंट शेतात आणि त्यानंतर मात्र धावसंख्येत जी एक धाव महत्वाची होती ती विजयाची एक धाव पूर्ण करतो या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ आणि धावसंख्येचं खातं हे 51 धावांवरती पोहोचल्यामुळे भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला संघ हा सामना विजयी संपादन करतो.